संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलण्याची संधी दिली. अमरावतीचा भूमिपुत्र असल्याने ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे. प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. हा क्षण तुमच्या कठोर परिश्रमाचा, तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे. या पवित्र मंचावरून तुमचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे. पदवीदान समारंभ हा केवळ शैक्षणिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक नाही, तर नव्या जबाबदाऱ्या, नव्या संधी आणि आव्हानांचे दार उघडणारा हा प्रसंग आहे. आज इथून पुढे तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी कसा करायचा हा निर्णय तुमचा असेल. संत गाडगे बाबांचे विचार आणि त्यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान तुम्हाला सतत प्रेरणा देणारे राहील. तसेच या शिल्पावरील गाडगे बाबांची दशसूत्री विद्यार्थ्यांना मानवता मूल्यांशी कायम जोडून ठेवेल असा मला विश्वास वाटतो. महोदय, सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असून या बदलांबद्दल विद्यापीठाने स्वागतशील भूमिका स्वीकारलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची त्या दृष्टीने अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली असून नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी सर्व घटक प्रयत्नशील आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शैक्षणिक सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय सौ नीला मुकुंद शुक्ला स्मृती सुवर्ण पदक, संस्कृत वाङ्मय विषयात सर्वाधिक पात्र ठरलेली श्रीमती वत्सलाबाई नाईक विमेन कॉलेज पुसद येथील विद्यार्थी आणि दलित मित्र स्वर्गीय डॉक्टर के.जे. जयस्वाल स्मृती सुवर्ण पदक यात पात्र ठरलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्नित असलेल्या आयुर्वेद. आजच्या दीक्षांत समारंभात मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय श्री भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असून बिहार, सिक्कीम व केरळ या राज्यांचे राज्यपाल राहिलेले अमरावती येथील दिवंगत या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते. वतीने आणि अमरावतीकरांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो.